जर ती वेळ आणायची असेल तर आमचा हा युवक, हा विद्यार्थी मामला शिवाशिवीचा मामला रे, शिवाशिवीचा मामला. साहेब उलट आम्हाला बोलत होते की साहेबांशी बोलून घ्या. आज आम्ही पुन्हा त्यांच्याशी बोलू, निर्णय घेत असेल तर आम्ही बोलायला तयार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश माझी पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग डहाणू प्रकल्प अधिकारी इथे SFI DYFI ह्याच्या वतीने मित्रांनो आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर या आंदोलनाचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दिवशी दाभाडीपासून तर तरीकेमध्ये बोर्डी ठिकाणी येतात आणि त्यांना एक पालकच आहेत काय, त्यांना ते दैनंदिन भाडं सुद्धा देऊ शकत नाही, वेळेवर ST भेटत नाही, रिक्षा भाडं महाग, पेट्रोल डिझेल गॅस या मोदी आणि फडणवीस सरकारने भरमसाठ महागाई वाढवलेली आहे. आणि आजच्या युगामध्ये शिक्षण घेणं म्हणजे दैवत झालेलं आहे. आपण जसे काय सोमवारच्या बाजारात आपण वस्तू खरेदी करू एखादा वस्तू, तशी म्हणजे दैवत झाले आहे. म्हणजे शिक्षण आपण विद्यार्थ्यांनी युवक नेहमी सांगतो काय, 1ली ते 12वी पर्यंत मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. आणि उपस्थित विद्यार्थी बांधवांनो, आज आपण बघतोय की शिक्षणाची परिस्थिती काय करून ठेवली आहे सरकारने. कधी नवे विद्यार्थी रस्त्यावर उतरत होता, आज रस्त्यावर उतरण्याची वेळ ह्या सरकारने आणून ठेवले. आणि या विभागाने ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं पाहिजे की आज प्रवेशविना बाहेर राहावं लागतंय. शिक्षण हक्काचं काय, शिक्षण हक्क कायदा कुठे आहे, हे आज मोर्चाद्वारे त्यांना आपल्याला या ठिकाणी जाब विचारावा लागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जो महत्वाचा प्रवेशाचा, कमी प्रवेशाचा मुद्दा आहे, प्रचंड विद्यार्थी प्रवेशविना बाहेर आहेत. स्थानिक एखादं कॉलेज असेल तर ते कॉलेजला नंबर न लागता कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या तालुक्यात, आज आपल्या इथल्या महत्वाच्या स्थानिक इथल्या आपल्या आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती बघतोय. त्या ठिकाणी कॉलेजला जायला प्रवासाचा खर्च किंवा त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था हे सगळं परवडण्याचं असताना एकंदरीत ह्या धोरणाच्या माध्यमातून ह्या सरकारला असं सूचित करायचं आहे की आदिवासी विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी ह्यांना ह्या शिक्षणापासून वंचित ठेवायचं आहे काय, अशा पद्धतीने धोरण हे राबवत असताना आपल्याला दिसत आहे. महत्वाच्या ज्या शैक्षणिक बाबतीत आश्रमशाळा आहेत, ह्या आश्रमशाळांची दुरावस्था आपण बघतोय की त्या ठिकाणची जी काही भौतिक सुविधा असतील, शैक्षणिक साहित्य असतील, ह्याची व्यवस्था काय आहे. नेहमीच SFI आणि DYFI ह्या मुद्द्यासाठी, त्यांच्या समस्येसाठी प्रत्येक शाळेवर, प्रत्येक महाविद्यालयावर, प्रत्येक वसतिगृहामध्ये भेट देत असते. करण्यासाठी तयार नव्हतं. जेव्हा आपण हायवे त्या ठिकाणी अहमदाबाद हायवे 148 हा हायवे थांबवला, तेव्हा सरकार चर्चेसाठी तयार झालं. जर ती वेळ आणायची असेल तर आमचा हा युवक, हा विद्यार्थी, जो शेतकरी आहे, जो कामगार आहे, पुन्हा हायवे रोखल्याशिवाय राहणार नाही, ह्याची आज दखल घेतली पाहिजे, नोंद घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगण्यात आलं की आश्रमशाळेतील ज्या व्यवस्था आहेत, जे जेवण दिलं जातं, जी पाण्याची व्यवस्था आहे, एकदम निकृष्ट दर्जाची आहे. ह्याच्यावर या अधिकाऱ्यांचे कुठलंही नियंत्रण नाही, कुठलंही दखल घेतलं जात नाही. मागच्या वेळेस आपण बघितलं, याच पालघर जिल्ह्यामध्ये काही आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना 20 बाधा झाली. म्हणजे असं निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं, जे आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी. या मोर्चाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आदिवासी विद्यार्थ्यांना इतकं निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, इतकं निकृष्ट दर्जाचे शिक्षण दिलं जाते, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. मित्रांनो, अशी आजची परिस्थिती या महाराष्ट्राच्या देशावरती आहे, महाराष्ट्र सरकारने आणून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जसं सांगितलं, या ठिकाणी बाजूलाच आमदार महोदयांचे ऑफिस आहे, त्या ठिकाणी शेकडो तरुण ज्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे,
परंतु आतापर्यंत हॉस्टेलला नंबर लागलेला नाही. अक्षरशः त्यांचे पालक रडत आहेत की आम्ही काय करू. एक कॉलेज वाड्यावरच्या एक पालकाने फोन केला. त्यांनी या कोसबाडमध्ये साहेब उलट आम्हाला बोलत होते की साहेबांशी बोलून घ्या. आज आम्ही पुन्हा त्यांच्याशी बोलू. निर्णय घेत असेल तर आम्ही बोलायला तयार आहे. ठोस निर्णय आम्हाला बजाव. नंतर सांगू नका की प्रकल्प साहेब नाही त्यांना विचारावं लागेल. असं व्हायला नको. बरोबर का नाही? पुन्हा पुन्हा आम्ही यायला का हौस नाहीत आम्हाला. आपल्या ज्या मागण्या आहेत ना त्या मागण्यांचे जे काही योग्य आहेत त्या योग्य मागण्यांना आपण हे करू ना. ज्या मागण्या आपल्या लेवलवर आपल्याला हे करता येतील त्या आपण नक्कीच ते प्रश्न सोडवणार आहेत. त्याच्याबद्दल काही मत नाही. फक्त आता राहिला तुमचं म्हणजे जे काही पॉलिसी मॅटर असेल गव्हर्नमेंटचा तो पण आपण शासनाला कळूयात. मी बघितलं आपल्या मागण्या सगळ्या त्या दिवशी पण आपण चर्चा केली आहे. आपण होतात सगळेजण. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आपल्या पातळीवर जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल तेवढं आपण करूयात. जेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतील आपल्या प्रकल्पामध्ये आपल्या आदिवासी बांधवांसाठी ते आपण करणार आहोत. कार्यालय तर साहेब त्याच्यासाठीच आहे. हा, नाही, दुमत नाही त्याच्यामध्ये. आपण करूयात तसं. तुमच्या उलट आम्हाला हे पाहिजेच आहे सहकार्य. तुम्ही आले उलट आम्हाला साहेब तुम्ही सहकार्य ना आम्हाला करत. हे करू ना आम्ही. कुठल्या पातळीवर पाहिजे तुम्हाला ते सांगा. आणि कोणतं काम तुमचं. सर्वप्रथम आम्ही एखादा पाहुणा घरामध्ये येतोय त्याला पाहणी विचारलं जातंय. बाकीचं राहू दे पुढची गोष्ट. का तेवढी पण तुमच्याकडे सोय नाही का? ठीक आहे कॉम्रेड्स आपल्यापैकी कोणीतरी जाऊन पाणी आणा आणि साहेबांना पण पाणी देऊ आपण. साहेबांना पाणी देऊ आपण. एक बॉटल में एवढे काय पिणार आहे? एवढे विद्यार्थ्यांना एक बॉटल द्या, 2 बॉटल. पाणीचा मुद्दा महत्वाचा आहे. टायटल द्यायला बरोबर आहे ते. तुम्ही आमची चेष्टा करता तसंच वाटते मला तरी. गरीबाची चेष्टा. 2 बॉटल हे विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी दिलेलं पुरेसं पाणी हे व्हिडिओ काढून घ्या. म्हणजे आमचे गावात आहे. 2 तास ओरडल्यानंतर आपल्याला एवढं पाणी मिळते. म्हणजे किती ओरडावं लागेल? किती ओरडावं लागेल सगळ्यांना पाणी मिळण्यासाठी. बाकी मुलांना जाऊ दे. बाकी मुलांना जाऊ दे. आपल्या मुला त्याला अडचण झाली. DYFI आणि SFI संघटनेतर्फे आपण आदिवासी एकात्मिक प्रकल्प डहाणू येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे. आपण बघितलं असेल की दुपारपासून आपल्याला जवळजवळ 2 तास झालेले आहेत. आपण प्रकल्प अधिकाऱ्याला निवेदन सुद्धा दिलेलं होतं. जोपर्यंत प्रकल्प अधिकारी आपल्याशी चर्चा करायला येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला मागे हटायचं नाही आहे. सर्वांना मंजूर आहे ना? भले आपल्याला 1, 2, 3 दिवस लागतील तरी काय नाही. इकडे आपण जेवणाची व्यवस्था करू. परंतु आपल्या ज्या रास्त मागण्या आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, आपण निवेदनामध्ये आहेत सर्व मागण्या. तर आपल्या मागण्या मान्य जोपर्यंत करणार नाहीत हे प्रकल्प अधिकारी हे शासकीय कार्यालय तोपर्यंत आपण येथून हटायचे नाही आहे. DYFI जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. SFI जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमगृहामध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमगृहामध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. मागेल त्याला शिक्षण मिळालंच पाहिजे. मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे. DYFI जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. कसा सांग. मी भास्कर मसे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFIचा राज्य उपाध्यक्ष. गेले कित्येक वर्ष झाले आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जेव्हा ते बाहेर येत आहेत तेव्हा त्यांना वसतिगृहामध्ये ॲडमिशन मिळत नाही.
आपल्याला माहित आहे की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी 1ली ते 5वीचे वर्ग अद्याप कुठेही सुरू होताना दिसत नाही. आणि म्हणून किंवा आश्रमशाळेचे जे प्रश्न आहेत हे सर्व एकंदरीत प्रश्नांना घेऊन या प्रकल्प कार्यालयावरती SFI आणि DYFIच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे. शिवाशिवीचा मामला हिरवा नागर जात पाठीवर एक विधान चलार बसून बघणार आता रस्त्यावरती चलार घरात बसून बघणार आता रस्त्यावरती चलार कापड गिरणी मीच चालून मीच उघडा नागडा मीच उघडा नागडा शेतामध्ये राब राबुने पोटाला भाकर मिळेना पोटाला भाकर मिळेना अन्यायानं कहर मांडला आता झोपून का रे रात बसून